महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची जे दागिने आहेत, पुरातन दागिने असतील, त्याचबरोबर भक्ताने वाहिलेले जे दागिने आहेत त्याची मोजदाद करण्यात आलेली होती। खरं तर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एक 16 सदस्यांची ही समिती नेमली होती आणि त्यामध्ये या समितीनं जो जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला, हा अहवाल खरं तर अत्यंत धक्कादायक होता। यामध्ये देवीचा जे पुरातन मुकुट आहे त्याचबरोबर इतर जे दागिने आहेत ते गायब असल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्या समितीने हा अहवाल जो आहे तो 2 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता। मात्र यामध्ये कुठलीही कारवाई झालेली नाही। स्वतः त्या समितीचे सदस्य आपल्या सोबत आहेत। मला सांगा, काय नेमका विषय होता? तुम्ही मोजदाद केल्यानंतर कुठले प्रामुख्याने दागिने गायब असल्याचं समोर आलं? प्रथमतः मी मान्य जिल्हाधिकारी यांचं स्वागत करतो, कारण की आजपर्यंत मंदिर संस्थांना भक्तांनी वाहिलेले किंवा ऐतिहासिक दागिन्याचे मोजमाप मनावाशी केलेली नव्हती। थातूरमातूर या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली, मोजमाप करण्यात आले। या ठिकाणी 2020ला सुद्धा CID मार्फत चौकशी होऊन त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत गुन्हा दाखल झालेला आहे। त्या सुद्धा प्रकरणात, त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा, FIR मध्ये सुद्धा फार अत्यंत चुकीची त्याच्यामध्ये माहिती मंदिर संस्थांकडून देण्यात आलेली आहे। आणि आज या ठिकाणी मागील 5-6 महिन्यापासून आम्ही या मंदिराचे संपूर्ण दागदागिने, मग त्याच्यात सोने असतील, चांदी असतील, सर्व दागिन्याची आम्ही मोजमाप करून घेतली। त्यामध्ये त्या समितीमध्ये 16 जण होतो। तर आम्ही एक प्रामाणिक भावना ठेवली की आज आपल्याला ही देवीची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। कुणालाही पाठीशी न घालता या ठिकाणी मोजमाप आम्ही केली। त्यामध्ये आमच्या अहवालात आम्ही स्पष्टपणे नमूद केलेले आहेत की कोणत्या वस्तू किती वजनाच्या होत्या, किती नंतर त्याच्यात दुरुस्ती झाल्यानंतर त्याचं वजन किती झाले, किंवा त्याच्यामध्ये बदलून काही वस्तू ठेवण्यात आल्या त्याचं मोजमाप, म्हणजे सगळं आम्ही स्पष्ट आमच्या अहवालामध्ये सगळं नमूद केलेलं आहे। आणि स्पष्ट अहवाल आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना 2 महिन्यापूर्वी सादर केलेला असताना जिल्हाधिकारी आता सध्या कुणाचा दबाव आहे जिल्हाधिकारी यांच्यावरती असा आम्हाला संशय वाटत आहे। तर आमचं म्हणणं आहे की या प्रकरणात मध्ये कुणालाही पाठीशी न घालता मंदिर संस्थांना CID चौकशी करावी अशी भोपे पुजारी मंडळाची मागणी आहे। भाविकांनी वाहिलेले दागिने फक्त गायब आहेत की पुरातन देवीचे बी काय दागिने गायब? या ठिकाणी एक सर्वप्रथम भक्तांनी वाहिलेले दागिने हे वेगळ्या स्वरूपात ठेवले जातात आणि ऐतिहासिक दागिने जे आहेत ते 1 ते 7 पेट्यामध्ये ठेवले जातात। तर 1 ते 7 पेट्यामध्ये ऐतिहासिक दागिने अनेक, मग त्यामध्ये नथ असेल, नेत्र असतील, हार असतील, मुकुट सर्वात महत्वाचं, आणि अशा मौल्यवान वस्तू गायब झालेल्या आहेत। आणि त्या ठिकाणी काही वस्तू दुसऱ्या तिथं दाखल करून आणि त्याचं मग पूर्वीची जी गायब वस्तूचं वजन आणि आता नवीन त्या ठिकाणी आणून ठेवलेली वस्तूचं वजन फार मोठी त्याच्यात तफावत असल्यामुळं आम्ही ते अहवालामध्ये आमच्या स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की पूर्वीची वस्तू गायब जी झालेली आहे त्याच्यावर जबाबदारी कुणावरती निश्चित करून तात्काळ गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे। नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 2 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना तसा अहवाल या समितीने दिला आहे, मात्र याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आता समितीच्या सदस्यांनी केला आहे। बालाजी सुरवसे, साम TV, तुळजापूर, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।